सर्वांना माझा नमस्कार. आपण या लेक्चरमध्ये बाल आणि किशोरश्रम कायदा बघणार आहोत 1986चा. हे इयर इथं तुम्हाला पाठ करायचं आहे. या कायद्याची जर पार्श्वभूमी देताना जर मला तुम्हाला काही सजेस्ट करायचं झालं, तर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता, तुम पहले क्यों नहीं है. हे पुस्तक कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा 2014ला त्यांनी जे अ, बाल जे असतात म्हणजे चाइल्ड लेबर जे असतं त्याच्या विरोधात जे काम केलं होतं त्यांनी, त्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे. या पुस्तकामध्ये खूप जबरदस्त स्टोरी होती. तर त्याच्यामध्ये ॲक्चुअली जर तुम्ही बघितलं, पार्श्वभूमी जर मला तुम्हाला सांगायची झाली किंवा या टॉपिकला जर कनेक्ट करायचं झालं, तर हरियाणामध्ये काल मी एक तुम्हाला हे टाकलं होतं बघा, एक शॉर्ट फिल्म टाकली होती, कवी नावाची. तर तिथं जसा तो कवी काम करायचा त्याच्या आई-वडिलांसोबत, त्याच स्वरूपामध्ये हरियाणामध्ये सुद्धा एक वीटभट्टी होती आणि तिथं काही लोकं हे बंदी बनवून म्हणजे बॉन्डेड लेबर स्वरूपामध्ये काम करायचे आणि तिथं चाइल्ड लेबरसुद्धा होतं. तर त्या केसमध्ये कैलास सत्यार्थी यांनी तिथं त्या लोकांची सुटका केली आणि जेव्हा ते त्या लोकांना ट्रकमध्ये भरून आणत होते मेन सिटीमध्ये म्हणा किंवा मग त्यांचं रिहॅब करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी त्या लोकांना खायला किंवा तिथं जे छोटे-छोटे मुलं होते, त्यांना खायला केळी दिली, ठीक आहे. तर त्यांना हे सुद्धा माहिती नव्हतं, की केळी ही सोलून खायची असते. ते डायरेक्ट खात होते आणि तेव्हा तिथले जे लोकं होते यांचे कैलास सत्यार्थी यांचे, तेव्हा त्या लोकांनी त्यांना सांगितलं, की "हे तुम्हाला अशा प्रकारचं खायचंय, केळी सोलून खायची असते." आणि तेव्हा जी त्यांनी खाल्ली, तर त्यातली एक देवली नावाची छोटीशी मुलगी होती 5-6 वर्षाची. तेव्हा ती त्या कैलास सत्यार्थी यांना म्हणली होती, की "तुम पहले क्यों नहीं आए?" ठीक आहे. म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे अजूनही आपल्या भारत देशामध्ये. म्हणजे स्वातंत्र्य होऊन आपण 75 वर्ष प्लस झालेले आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य भेटलेलं आहे. बट चाइल्ड लेबर म्हणा किंवा बॉन्डेड लेबर म्हणा, हे अजूनही आपल्याकडे आहे. आता भरपूर जणाला जर तुम्ही मेन एरियामध्ये राहत असाल, म्हणजे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणा, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, तर तुम्हाला त्याची इंटेन्सिटी जाणून येणार नाही किंवा इव्हन तुम्ही जर अर्बन एरियामध्ये राहत असाल, तर तुम्हाला ह्या गोष्टी वाटतील की नाही, नाही हे संपलेलं आहे आता. बट आत्ता फार काही दिवसांपूर्वीची बाब नाहीये. एक 2-4 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे पोलिसांनी जो आपला नगरचा एरिया आहे, तर तिथं त्यांनी उसाच्या शेतामध्ये म्हणा किंवा विहिरीमध्ये म्हणा त्यांनी जे बंदिस्त कामगार होते, जे बॉन्डेड लेबर होते, म्हणजे त्यांचे हातपाय बांधून ठेवलेले होते. त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं. त्यांना ढोऱ्यासारखं मारलं जायचं किंवा त्यांना तसं ट्रीट केलं जायचं. तर ह्या गोष्टी अजूनही आपल्याकडे प्रॅक्टिस केल्या जातात. इव्हन तुम्ही नंदुरबारचा एरिया जर बघितला, तर तिकडं दर महिन्याला अशी न्यूज येते, की बापाने पैशासाठी म्हणजे एक नशा करण्यासाठी तो ₹1000-1,500 त्याचं मूल-बाळ विकतो. तर ह्या बाबी चालू असतात. तर याची इंटेन्सिटी समजून घ्या आणि हा कायदासुद्धा समजून घ्या. फार मोठा हा कायदा नाही, फक्त 22 कलमं याच्यामध्ये, जे की आपण पूर्ण एका फ्लोमध्ये पाठ करणार आहोत. ठीक आहे. तर कलम 1 आपलं नेहमी काय असतं, त्याच्यामध्ये नाव असतं, विस्तार असतो आणि सुरुवात असते. तर नाव काय, या नावामध्ये 2 शब्दांवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. याच्यामध्ये त्यांनी बाल आणि किशोर श्रम, ठीक आहे. ह्या 2 ज्या संकल्पना आहेत त्या वेगळ्या आहे. बाल कशाला म्हणतो, किशोर कशाला म्हणतो, याचं डेफिनिशन त्यांनी कलम 2 मध्ये दिलेलं आहे. तिथं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर हा फक्त चाइल्डच्या संदर्भात आहे का? नाही. तर इथं अडोलसंट म्हणजे किशोर सुद्धा येतात. ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग पुढे काय सांगतात ते? प्रतिबंध आणि नियमन कायदा आहे 1986चा. काय पाठ करायचं? एक तर तुम्हाला बाल, किशोर हे 2 शब्द इथं लक्षात ठेवायचे आणि कायद्याचं वर्ष किती? 1986. आता त्यांनी वेबसाईटवरती काय जे आपल्याला करायला लावले त्याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ॲक्ट सुद्धा आहे. तो सुद्धा 1986चा आहे. आणि आज आपण दुसरा एक कायदा बघणार आहोत. वेठबिगारी कायदा. तो सुद्धा तुमचा 1976चा आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा 1976चा वेठबिगारी कायदा आहे. इंदिरा गांधीजी यांच्या काळात आलेला आणि 1986चा तुमचा बाल आणि किशोर श्रम प्रतिबंध आणि नियमन कायदा आहे 1986चा. काय-काय पाठ करायचं? बाल, किशोर आणि 1986. क्षेत्राचा विस्तार जर आपण बघितला, तर हा कायदा संपूर्ण भारताला लागू आहे आणि लागू होण्याची तारीख त्यांनी काय सांगितली? ठीक आहे. तर या कायद्यातील भाग 3 वगळता इतर सर्व नियम त्वरित लागू झाले आहेत. भाग 3 हा केंद्र सरकार राजपत्रामध्ये अधिसूचना काढून ठरवेल, त्या तारखेला लागू होईल आणि वेगवेगळ्या राज्यांसाठी आणि वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे जे खालचा पार्ट आहे, तर हा तुमचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही जर वाचलं, तर तुम्हाला हे एक्झाममध्ये आठवायला पाहिजे, की यार अशा स्वरूपाचे स्टेटमेंट असतात. ठीक आहे. पाठ काय करायचं? सर्व कायदा एकाच दिवशी लागू झाला, असं जर तुम्हाला आलं, तर तिथं तुम्ही गोंधळू शकता त्या केसमध्ये. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की याचा जो भाग तिसरा आहे, पार्ट तिसरा आहे, तर याच्यासाठी त्यांनी वेगळं हे सांगितलंय, की हा वगळता म्हणजे भाग 3 वगळता हा कायदा लगेच लागू झाला होता. भाग 3 साठी त्यांनी
ऑफिशियल गॅझेटमध्ये म्हणजे अधिसूचना काढून ते ठरवणार होते, की कधी हा कायदा लागू होईल. म्हणजे काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सर्व कायदा एकाच दिवशी लागू झाला असं जर विधान आलं, तर ते विधान तुमचं चुकीचं असणार आहे. आपण निगेटिव्ह ऑप्शन सुद्धा काय करत असतो, पाठ करत असतो. ठीक आहे. पुढे कलम 2 मध्ये आपल्याला महत्त्वाच्या व्याख्या बघायच्या. त्याच्यामध्ये पहिलीच व्याख्या ही तुमची अडोलसंटची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चाइल्डची. आता हे समजून घ्या. चाइल्ड म्हणजे काय? चाइल्ड म्हणजे जो पण ठीक आहे. चाइल्ड म्हणजे 14 वर्षापेक्षा कमी असलेलं ठीक आहे. ज्या व्यक्तीनं आपल्या वयाची 14 वर्ष पूर्ण केलेली नाहीत, अशा व्यक्तीला काय म्हणलं जातं? चाइल्ड म्हणलं जातं किंवा बाल म्हणलं जातं. आणि अडोलसंट कोण आहे? तर ज्या व्यक्तीनं आपल्या वयाची 14 वर्ष पूर्ण केली आहेत, पण 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत. ठीक आहे. किती? 14 ते 18च्या दरम्यान जर म्हणलं तर किशोर आहे आणि 14च्या खालचे जर म्हणलं तर बाल. आता ह्या संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पुढच्या कलमामध्ये त्यांनी तुम्हाला असे काही प्रोव्हिजन दिले, की तिथं चाइल्डला डायरेक्टली त्यांचं म्हणजे जे काम असतं, ठीक आहे. चाइल्ड लेबर जे आहे ते पूर्णपणे बॅन आहे आणि अडोलसंटच्या संदर्भामध्ये ते सांगतात, की हॅझार्डस कामासाठी त्यांना बॅन आहे. ठीक आहे. इतर कामं ते करू शकतात. त्याच्यामुळे या 2 संकल्पना खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. 14 ते 18 म्हटल्यानंतर किती? अडोलसंट यायला पाहिजे आणि 14 पेक्षा कमी म्हटल्यानंतर किती? तर तो तुमचा बाल या कॅटेगरीमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बेअर ॲक्टमध्ये त्यांनी अजून कंसामध्ये काय दिलं होतं ॲडिशनल माहिती किंवा शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये जी वयोमर्यादा दिली असेल, त्यापैकी जे जास्त असेल ते वय मानले जाईल. कशाच्या संदर्भात? बाल किंवा चाइल्ड याच्या संदर्भात त्यांनी ही व्याख्या इथं केलेली आहे. पुढे योग्य सरकारची डेफिनिशन करतात ती ही आपण वारंवार बघत आलोय. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील संस्था, रेल्वे प्रशासन, मोठे बंदर, खाण किंवा तेल क्षेत्र यांच्या बाबतीत केंद्र सरकार आणि इतर सर्वसामान्य बाबींमध्ये राज्य सरकार. म्हणजेच काय? जे पण तुमच्या केंद्राच्या बाबी असतात, ज्या पण तुमच्या युनियन लिस्ट मध्ये ज्या जे पण तुमच्या आहेत, ठीक आहे. तर फॅक्टर्स तर त्या संदर्भात केंद्र सरकार हे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असतं आणि इतर बाबतीमध्ये राज्य सरकार. आपण रोबोट बाईपाठ केलं होतं मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये, ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. दिवसाची व्याख्या कशी करणार ते? मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासांचा कालावधी. आस्थापना म्हणजे काय? जे पण तिथं काम केलं जातं, ठीक आहे. त्याच्यामध्ये दुकाने येऊ शकती, व्यावसायिक संस्था येऊ शकतात, कार्यशाळा येऊ शकतात, शेती, निवासी हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, थिएटर किंवा मनोरंजनाची इतर कोणतीही सार्वजनिक ठिकाणं याच्यामध्ये आस्थापनामध्ये येऊ शकतात. कुटुंबाची डेफिनेशन सांगितली त्यांनी. मालकाच्या किंवा दखलकाराच्या बाबतीमध्ये ती स्वतः व्यक्ती, तिची पत्नी किंवा पती किंवा त्यांची मुले तसेच त्या व्यक्तीचे भाऊ किंवा बहीण हे कुटुंबामध्ये येतात. मालक आणि दखलकारमध्ये कोण येतं? ज्या व्यक्तीचे त्या संस्थेवरती किंवा कार्यशाळेवरती पूर्ण आणि अंतिम नियंत्रण असते, त्या व्यक्तीला मालक किंवा दखलकार म्हणलं जातं. आणि बंदर प्राधिकरण म्हणजेच काय? बंदराचे प्रशासन सांभाळणारी कोणतीही यंत्रणा किंवा संस्था. महत्त्वाचं तुम्हाला चाइल्ड आणि अडोलसंट याच्यामधला फरक समजला पाहिजे. बाकी हे तुम्ही वाचून घेतलं तरी फार काही अवघड याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे. हे विहित प्रत्येक कायद्यामध्ये असतात. आठवडा आहे शनिवारी मध्यरात्रीपासून किंवा इन्स्पेक्टरने लेखी मंजुरी दिलेल्या इतर कोणत्याही वारी मध्यरात्रीपासून सुरू होणारा 7 दिवसांचा कालावधी. ठीक आहे. आता ह्या कायद्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय आला? इन्स्पेक्टर आलेला आहे. पुढे कार्यशाळा अशी कोणतीही जागा किंवा परिसर जिथे औद्योगिक प्रक्रिया चालते, पण यात कारखाने कायदा 1948 चे कलम 67 लागू होणाऱ्या जागा येत नाही. हे स्पेसिफिकली पाठ करायचं. कार्यशाळेची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये कारखाना कायदा 1948 कलम 67 लागू होणाऱ्या जागा येत नाही. हे ॲज इट इज पाठ करायचं. ठीक आहे. हे जर आलं परीक्षेमध्ये तर तुमचा मार्क्स इथे फिक्स झाला पाहिजे. ठीक आहे. पुढे या कायद्याचा भाग 2 आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात ते? बालकांच्या रोजगारावरती प्रतिबंध सांगतात. ठीक आहे. भाग 2 मध्ये काय? बालकांच्या रोजगारावर प्रतिबंध. हा भाग जो असतो त्याचा फक्त तुम्हाला जो आपण म्हणतो की त्याचा जो आकडा 2 नंबरचा जो आकडा आणि त्याच्यामध्ये प्रोव्हिजन म्हणजे काय सांगितलं त्यांनी ते तुम्हाला पाठ करणं आवश्यक असतं. ठीक आहे. तर भाग 2 कशा संदर्भात आहे? बालकांच्या रोजगारावरती प्रतिबंध त्यांनी भाग 2 मध्ये सांगितलं आणि भाग 2 मधलं जे पहिलं कलम आहे म्हणजे या कायद्याचं एकूण कलम क्रमांक 3 त्याच्यामध्ये काय सांगतात ते? बालकांना कोणत्याही कामावर ठेवण्यास पूर्ण बंदी. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन. आता याच्यामध्ये तुम्हाला बंदी हा कीवर्ड इथं लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. बंदी. मग त्या अनुषंगाने तुम्ही कलम 3 पाठ करू शकता, की 3 तिघडा काम बिघडा. ठीक आहे. या अनुषंगाने बंदी तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. आता या कलम 3 मध्ये त्यांनी काय सांगितलं? कोणत्याही बालकाला, बालक म्हणजेच काय? 14 वर्षाखालील त्याला कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा कामाच्या प्रक्रियेमध्ये कामावर ठेवता येणार नाही किंवा काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. मला सांगायचं काय तुम्हाला? जी चाइल्डची त्यांनी डेफिनेशन केली, की 14 वर्षाखालील
जो पण व्यक्ती असतो त्याला पूर्णपणे बंदी आहे. ठीक आहे. त्याला पूर्णपणे बंदी आहे. आता त्याच्यामध्ये अपवाद असणार आहे. म्हणजेच काय, समजा आता एखादा 14 वर्षाखालचा मुलगा आहे. तो शाळेतून आला आणि तो स्वतःचं घरचं जे किराणा दुकान आहे, त्या किराणा दुकानावरती समजा तो काही वेळ बसला हिशोब वगैरे लिहून द्यायला, पप्पांना किंवा मम्मींना जर तो मदत करत असेल, तर त्या केसमध्ये त्याला चाइल्ड लेबर कन्सिडर केलं जात नाही. ठीक आहे. बट त्याच जागी जर कुटुंबाचा व्यवसाय असेल, तुमचा फटाका ठीक आहे, आपण जे म्हणतो की जे पण तुम्ही फटाके वगैरे फोडतात सेलिब्रेशनमध्ये, बर्थडेला असू द्या किंवा मग तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर, त्या फटाक्याचा समजा कारखाना आहे, तर त्या केसमध्ये तो तिथं काम करू शकतो का? नाही. ठीक आहे. धोकादायक व्यवसायाशी त्यांचा उद्योग संबंधित नसावा, असं त्यांनी या कायद्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. कलम 3 काय सांगतं? बालकांच्या कोणत्याही कामावर ठेवण्यावर, ठीक आहे. बालकांना कोणत्याही कामावर ठेवण्यास काय करतं ते? पूर्ण बंदी करतं. बंदी म्हणजेच काय? 3 तिगाडा, काम बेगाडा असं लक्षात ठेवायचं. चाइल्ड 14 वर्षाखालील पूर्णपणे बंदी. त्याच्यामध्ये अपवाद काय? कौटुंबिक व्यवसायामध्ये तो मदत करू शकतो. ठीक आहे. आणि ते पण कधी? शाळेच्या वेळेनंतर किंवा सुट्ट्यांच्या काळामध्ये आपल्या कुटुंबाला किंवा कौटुंबिक व्यवसायात तो मदत करू शकतो. ठीक आहे. किराणा दुकानाचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. बट याच्यामध्ये महत्त्वाची अट काय होती? हे काम कायद्याच्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही धोकादायक व्यवसायाशी संबंधित नसावे. आता हे जी तुम्ही इथं अनुसूची बघताय, त्या अनुसूचीमध्ये त्यांनी मायनिंग दिलंय. त्याच्यानंतर जे पण तुमचे इन्फ्लेमेबल हे असतात, म्हणजे जे पण ज्वलनशील पदार्थ असतात किंवा एक्सप्लोजिव्ह असतात ते, किंवा हॅझार्डस, ठीक आहे. या 3 बाबी त्यांनी त्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहे. तर आपण फटाका कारखाना हा सुद्धा तुमचा ज्वलनशील पदार्थामध्ये येतो त्या केसमध्ये. तिथं हा काम करू शकत नाही. पुढे अजून सांगतात ते अपवादामध्ये मनोरंजन क्षेत्र, ठीक आहे. तर मूल ऑडिओ, व्हिज्युअल मनोरंजन क्षेत्रामध्ये जसं की जाहिराती, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, क्रीडा क्षेत्र किंवा इतर मनोरंजन उपक्रम कलाकार म्हणून काम करू शकतो. ठीक आहे. मनोरंजन क्षेत्रात तो काम करू शकतो, बट सर्कसीमध्ये तो काम करू शकत नाही. ठीक आहे. सर्कसमध्ये कोणत्याही बालकाला काम करता येणार नाही. आणि याच्यामध्ये महत्वाची अट काय? अशा कोणत्याही कामामुळं मुलाच्या शालेय शिक्षणावरती कोणताही परिणाम झाला पाहिजे नाही. हे त्यांनी कायद्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं कलम 3 मध्ये? कलम 3, 3 तिगाडा, काम बिगाडा पूर्णपणे बंदी. कौटुंबिक व्यवसायामध्ये काम करू शकतो, बट हॅझार्डसमध्ये नाही. मनोरंजन क्षेत्रात काम करू शकतो, बट सर्कसीमध्ये काम करू शकत नाही. आणि हे पण केव्हा? कौटुंबिक व्यवसायात काम करताना शाळेच्या वेळेनंतर किंवा सुट्ट्यांच्या काळात काम करू शकतो. धोकादायक तर करू शकत नाही. त्याच्यानंतर सर्कसमध्ये तो काम करू शकत नाही. आणि जर तो मनोरंजन क्षेत्रात काम करतोय, तर त्या केसमध्ये त्याचं जे शालेय शिक्षण आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम व्हायला नको. ठीक आहे. आता त्या बेअर ॲक्टमध्ये त्यांनी काय दिलं? खाली स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे. कुटुंब म्हणजे काय? बालकाच्या बाबतीत त्याची आई, वडील, भाऊ, बहीण, तसंच वडिलांचे भाऊ, बहीण, काका, आत्या, आईचे भाऊ, बहीण, म्हणजे अशी व्यापक स्वरूपाची व्याख्या त्यांनी कुटुंबाच्या डेफिनेशनमध्ये केली. कौटुंबिक व्यवसायामध्ये काय सांगितलं? असा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा कारखाने जो कुटुंबातील सदस्यांद्वारे चालवला जातो आणि ज्यात बाहेरील इतर पगारी कामगार ठेवलेले नसतात, त्याला कौटुंबिक व्यवसाय म्हणतात. पुढे कलाकार, जो छंद किंवा व्यवसाय म्हणून अभिनय, गायन, खेळ किंवा मनोरंजनाशी संबंधित कामात थेट स्वतः भाग घेतो. आता हे ते ॲक्चुअली डेफिनेशनमध्ये सुद्धा एक्सप्लेन करू शकत होते, बट त्यांनी स्पष्टीकरणमध्ये ते दिलेलं आहे कलम 3च्या. ठीक आहे. वाचून घ्यायचं, फार काही जास्त याचा लोड घ्यायचा नाही. पुढे आहे कलम 3 ठीक आहे. आपण मी तुम्हाला डेफिनेशनमध्ये बाल आणि अडोलसंट अशा 2 वेगवेगळ्या डेफिनेशन सांगितल्या. तर बालच्या संदर्भात आपण बघितलं, की पूर्णपणे बंदी त्याच्यावरती आहे. हे आपण कलम 3 मध्ये बघितलं. ठीक आहे. 3 तिगाडा, काम बिगाडा याचा अर्थ म्हणजेच काय? पूर्णपणे बंदी. ठीक आहे. तर 3 मध्ये काय असणार आहे? हे जे तुम्हाला ए इथं दिसतंय, एचा अर्थ काय होतो? अडोलसंट. ठीक आहे. या अनुषंगाने 3 इथं पाठ करायचं. काय सांगतं ते? किशोरांना धोकादायक कामावरती ठेवण्यास बंदी. आता किशोरची डेफिनेशन आपण काय बघितली होती? जो पण व्यक्ती 14 ते 18 दरम्यान असतो. ठीक आहे. 14 पेक्षा कमी नाही, 18 पेक्षा जास्त नाही. ठीक आहे. 14 ते 18 दरम्यान असतो. त्याला आपण काय म्हणतो? किशोर म्हणतो किंवा अडोलसंट म्हणतो. मग या संदर्भात याच्यावरती कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी आहे का? नाही. पूर्णपणे बंदी नाहीये. फक्त धोकादायक व्यवसायात किंवा प्रक्रियेमध्ये याला कामावर ठेवता येणार नाही, असं त्यांनी कलम 3 ए मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. कोणत्याही किशोराला जो की 14 ते 18 वर्ष कायद्याच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही धोकादायक व्यवसायात किंवा प्रक्रियेत कामावरती ठेवता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे हॉटेलवरती कामाला ठेवू शकता का? ठेवू शकता. बट मायनिंगसाठी ते कामाला ठेवू शकतात का? तर नाही. पुढे केंद्र सरकार अधिसूचना काढून हे स्पष्ट करू शकते, की किशोर वयातील मुले कोणत्या बिगर धोकादायक कामे करू शकतात. ठीक आहे. हे बिगर नॉन हॅझार्डस काम कोणकोणतं आहे?
मग हे कोण ठरवणार? तर केंद्र सरकार अधिसूचना काढून ते ठरवणार आहे. ठीक आहे. कलम 3A सुद्धा इथं तुमचं सॉर्ट आउट होऊन जाईल. 3 मध्ये बालकामगारावरती पूर्णपणे बंदी. 3A म्हणजे काय? तुमचं अडोलसंट आहे आणि त्याच्यासाठी पूर्णपणे बंदी आहे का? नाही. फक्त धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये त्याला कामावरती ठेवता येणार नाही. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढे कलम 4 मध्ये काय सांगतात ते? अनुसूची सुधारण्याचा अधिकार सांगतात. पॉवर टू अमेंड द शेड्यूल. हे अधिकार कोणाला असणार आहे मग? केंद्र सरकार राजपत्रामध्ये किमान 3 महिन्यांची आगाऊ नोटीस देऊन धोकादायक कामांच्या यादीमध्ये नवीन कामं जोडू शकते किंवा त्यातून जुनी कामं वगळू शकते. ठीक आहे. कलम 4 फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, की जी धोकादायक कामांची अनुसूची आहे, तर ती सुधारण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्र सरकारला आहे. राज्य सरकारला आहे का तो? नाही. ठीक आहे. पेपरमध्ये जर राज्य सरकार आलं, तर तिथं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, की हे राज्य सरकार चुकीचं आहे. हा अधिकार तुमचा केंद्र सरकारला असतो आणि याच्यामध्ये ते किमान किती महिन्यांची आगाऊ नोटीस देतात? तर किमान 3 महिन्यांची आगाऊ नोटीस देतात. हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पुढे कलम 5 मध्ये तांत्रिक सल्लागार समिती आहे. ठीक आहे. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलोय, सरकार तेवढं हुशार नाही म्हणून ते काय करतं? सल्लागार समिती नेमतं. आता हे कलम 5 पाठ करणं खूप सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं? प्रत्येक कायद्या ठिकाणी मी तुम्हाला 5 म्हणजे पंच या अनुषंगाने लक्षात ठेवायला सांगतो. पंच म्हणजेच काय? तुमची समिती. या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं. समितीची स्थापना, धोकादायक कामांच्या यादीत कोणती नवीन कामं किंवा प्रक्रिया जोडायच्या यावर केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी तांत्रिक सल्लागार समिती स्थापन केली जाईल आणि याची रचना काय असेल? या रचनेमध्ये ठीक आहे, या समितीमध्ये केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेला एक अध्यक्ष आणि इतर सदस्य असतील, ज्यांची संख्या 10 पेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे किती? 1+10 या अनुषंगाने इथं लिहून ठेवायचं आणि यालाच वाचायचं इथून पुढे. ठीक आहे. हे पूर्ण विधान वाचत बसायचं नाही. 1+10 एवढं वाचल्यानंतर तुम्हाला ते आठवायला पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे बैठका आणि पद्धती. समितीला आवश्यक वाटेल तितक्या वेळा ती आपल्या बैठकी घेईल. म्हणजे काय? स्पेसिफिक आकडा त्यांनी मेन्शन केला का? वर्षातून 4 बैठका, वर्षातून 5 बैठका असं त्यांनी इथं मेन्शन केलेलं नाही. त्यांना वाटेल तितक्या वेळा ते आपल्या बैठका घेऊ शकतात. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. परत स्वतःचं कामकाज चालवण्याची पद्धत ते स्वतः ठरवणार आहे. त्याच्यानंतर जर त्यांना गरज वाटली तर उपसमित्या ते स्थापन करू शकतात. अटी आणि शर्ती काय? अध्यक्षांचा आणि सदस्यांचा कार्यकाळ, रिक्त पदे भरण्याची पद्धती, त्यांना मिळणारे भत्ते आणि उपसमित्यांच्या सदस्यांच्या नियुक्तीच्या अटी कोण ठरवणार आहे? केंद्र सरकार ठरवणार आहे. ठीक आहे. या समितीची स्थापनाच कोण करतं? केंद्र सरकार करतं. त्याच्यामुळे अटी आणि शर्ती सुद्धा कोण ठरवणार आहे? तर केंद्र सरकार ठरवणार आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे समितीच्या स्थापनेमध्ये? की याचं जे कंपोजिशन आहे ते 1+10 आहे. ठीक आहे. आणि कलम 5 कशा संदर्भात आहे? तर समिती, पंच समिती या अनुषंगाने ते लक्षात ठेवा. भाग 2 मध्ये आपण कलम 3 बघितलं, 3A बघितलं, 4 बघितलं आणि 5 बघितलं. 3 मध्ये काय होतं? बाल कामगारावरती पूर्णपणे बंदी, त्याच्यामध्ये कौटुंबिक व्यवसाय, ठीक आहे. त्याच्यामध्ये अपवाद, त्याच्यानंतर मनोरंजन क्षेत्र, त्याच्यामध्ये सुद्धा अपवाद होता सर्कसचा. ठीक आहे. 4 मध्ये 3A मध्ये आपण काय बघितलं? अडोलसंट बघितला. हॅझार्डस क्षेत्रामध्ये तो काम करू शकत नाही. 4 मध्ये आपण अनुसूचीमध्ये बदल बघितला. आणि त्या अनुसूचीमध्ये बदल कसा करायचा म्हणून कलम 5 मध्ये त्यांनी काय सांगितलं? पंच सांगितले. काय सांगितलं? समिती. त्याचं कंपोजिशन कसं होतं? 1+10. ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला ते आठवायला पाहिजे. पुढे आहे भाग 3, किशोरांच्या कामाच्या परिस्थितीचा नियम, पाठ 3. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, की या कायद्याची जी सुरुवात आहे, कायदा संपूर्ण तेव्हाच लागू झाला वगळता भाग 3. ठीक आहे. भाग 3 वगळून कायदा लगेच चालू झाला होता, लागू झालेला होता. मग या भाग 3 मध्ये काय काय येतं? तर याच्यामध्ये कलम 6 मध्ये या भागाची लागू क्षमता त्यांनी सांगितली. जर मला तुम्हाला भाग 3 चा एक मोठा-मोठी जर अर्थ सांगायचा झाला, तर किशोर काम करू शकतो, पण त्याचं शोषण करता येणार नाही. ठीक आहे. त्यांनी भाग 3 मध्ये काय सांगितलं? किशोर काम करू शकतो, पण त्याचं शोषण करता येणार नाही. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. म्हणजे कलम 6 मध्ये काय सांगतात ते? की हॅझार्डस क्षेत्रामध्ये काम करता येणार नाही. कलम 7 मध्ये त्यांनी काय सांगितलं? की निश्चित कामाचे तास असणार आहे. त्याच्यानंतर 8 मध्ये काय सांगतात ते? सुट्टी सांगतात. ठीक आहे. 9 मध्ये पुढे आहेत नोटीस वगैरे त्यांनी सांगितलेली, ते आपण बघूयात. पण भाग 3 चा मोठा-मोठी अर्थ काय? की किशोर काम करू शकतो, पण त्याचं शोषण करता येणार नाही. हे तुम्हाला इथं जर तुम्ही लिहून ठेवलं, तर तुम्हाला भाग 3 कशाच्या संदर्भात आहे हे लक्षात ठेवायला इझी जाईल. ठीक आहे. कशाच्या संदर्भात आहे? किशोरांच्या कामाच्या परिस्थितीचं नियमन करणं हे कशामध्ये दिलंय? भाग 3 मध्ये दिलेलं आहे. आता कलम 6 काय सांगतं? या भागाची लागू क्षमता सांगतं. ॲप्लिकेशन ऑफ पार्ट सांगतं. आता हे जर तुम्ही वाचलं ना, ह्या 2-3 ओळी किचकट स्वरूपाच्या आहे. म्हणजे वाचल्यानंतर लवकर याचा अर्थ लागत नाही. सोप्या भाषेमध्ये जर मला तुम्हाला सांगायचं झालं,
तर कुठे लागू होतो, ठीक आहे. तर नॉन हझार्डस इस्टॅब्लिशमेंट, ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं या भागातील सर्व नियम अशाच आस्थापनांना किंवा संस्थांना लागू होतील, जिथं कलम 3A मध्ये दिलेले कोणतेही धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रिया चालत नाहीत. म्हणजेच हा भाग फक्त बिगर धोकादायक कामाच्या ठिकाणांना लागू होतो. म्हणजेच काय या भागामध्ये त्यांनी काय सांगितलं, किशोर काम करू शकतो, पण त्याचं शोषण करता येणार नाही. त्या केसमध्ये तो काम कुठं करू शकतो हे त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. कलम 6 मध्ये सांगितलेलं आहे. धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रिया याच्यामध्ये येत नाही. ॲप्लिकेशन ऑफ पार्ट. आता तुम्हाला जर प्रश्न असा आला, की कलम 6 मध्ये त्यांनी हझार्डस सांगितलंय, ठीक आहे. हझार्डस एस्टॅब्लिशमेंट सांगितल्या, तर ते तुमचं चुकीचं असेल. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? नॉन हझार्डस एस्टॅब्लिशमेंट सांगितलं. इथं तो अडोलसंट काम करू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला तिथे लिहून ठेवायचं आहे. आता हे कलम 6 कसं लक्षात ठेवायचं? थोडंसं म्हणजे ऑड आहे ते. अडोलसंटला सहारा या अनुषंगाने मी ते लक्षात ठेवलेलं होतं. सहारा म्हणजे काय? की तो कुठं-कुठं काम करू शकतो, कुठं-कुठं काम करू शकत नाही. म्हणजे या भागाची लागू क्षमता त्यांनी कशामध्ये सांगितली? कलम 6 मध्ये सांगितली. अडोलसंटला सहारा. आता तुम्ही एक एक अ, एक बाब तुम्ही नोटीस केली असेल, की मी मेमरी हिंट कशा बनवतो? जे कलमाचा आकडा आहे, ठीक आहे. तर त्या कलमाच्या आकड्याला आपण असं म्हणजे यमक जुळणारे शब्द म्हणा किंवा त्या अनुषंगाने जे शब्द आपल्याला राईम करता येतात, ठीक आहे. राईम म्हणा किंवा इतर. तर ते आपण त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. तुम्ही हे इथून लक्षात घेतलं पाहिजे, की मेमरी हिंट्स या गरजेच्या आहे आणि त्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुद्धा बनवायला हव्या. ठीक आहे. कारण की स्वतः बनवलेल्या जास्त लक्षात राहतात. पुढे आहे कलम 7. कलम 7 मध्ये काय सांगतात ते कामाचे तास आणि कालावधी सांगतात. ठीक आहे. कसं लक्षात ठेवायचं कलम 7? तर 7 आपण असं लिहितो. याला जर उलटं केलं तर तसा येतं. ठीक आहे. की जर मी हे याला मराठीमध्ये काय म्हणतात? मात्रा म्हणतात. ठीक आहे. हा मात्रा जर मी इकडं त ला लावला तर तास आणि 7 याच्यामध्ये थोडं-थोडं तुम्हाला साम्य दिसेल. हे पहिल्यांदाच वाचल्यावरती थोडंसं ऑड वाटतं. ठीक आहे. अडोलसंटला सहारा, 7 तास या अनुषंगाने ऑड वाटतं. बट जेव्हा तुम्ही याचं 2-3 वेळेस रिव्हिजन कराल, तेव्हा तुम्हाला हे सहजपणे लक्षात राहून जाणार आहे. कलम 7 मध्ये काय तास त्यांनी सांगितले. कामाचे तास सांगितले. कसं? 7 तास या अनुषंगाने ते लक्षात ठेवा. कोणत्याही किशोराला त्या संस्थेसाठी ठरवून दिलेल्या तासांपेक्षा जास्त वेळ काम करण्याची सक्ती करता येणार नाही. म्हणजेच काय? निर्धारित वेळेपेक्षा त्याला जास्त काम असणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर विश्रांतीचा अंतराळ यांनी याच्यामध्ये सांगितला. कामाची वेळ अशी निश्चित केली जाईल, की एका वेळी सलग 3 तासांपेक्षा जास्त काम दिलं जाणार नाही. किशोरानं 3 तास काम केल्यानंतर त्याला किमान 1 तासांची विश्रांती मिळणं बंधनकारक आहे. म्हणजे काय? त्याने जर 9ला काम चालू केलं, तर 12 पर्यंत तो मॅक्सिमम काम करेल आणि 12 ते 1 ॲटलीस्ट त्याला काय पाहिजे? विश्रांती पाहिजे. ठीक आहे. रेस्ट पिरियड त्याचा 12 ते 1 असलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय सलग 3 तास त्याला काम दिलं जाणार नाही आणि 3 तास काम केल्यानंतर त्याला किमान 1 तासाची विश्रांती हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे एकूण वेळेची मर्यादा काय सांगतात ते? विश्रांतीचा 1 तास आणि कामाच्या प्रतीक्षेचा वेळ धरून किशोराचा दिवसाचा एकूण कालावधी 6 तासांपेक्षा जास्त वाढवला जाऊ नये. किती सांगितलं त्यांनी? 6 तास सांगितलाय. 6 तासापेक्षा जास्त नाही. याच्यामध्ये त्यांनी काय-काय इन्क्लूड केलं? विश्रांतीचा 1 तास सुद्धा इन्क्लूड केला आणि कामाच्या प्रतीक्षेचा वेळ सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जर तुम्हाला असं आलं, की विश्रांतीचा 1 तास सोडून आणि कामाच्या प्रतीक्षेचा वेळ सोडून 6 तासांपेक्षा जास्त वाढवला जाऊ नये. तर तुम्हाला हे तिथं आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट जातं. तर इथंच लक्षात घ्या, की याच्यामध्ये विश्रांतीचा 1 तास पकडलेला आहे. कामाच्या प्रतीक्षेचा वेळ सुद्धा त्यांनी याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे. हे सगळं धरून त्यांनी किती सांगितलं? 6 तास सांगितलंय. का? कारण की तो 14 ते 18च्या दरम्यान आहे. पुढे काय सांगतात ते रात्रीच्या कामावर बंदी. कोणत्याही किशोराला रात्री 7 ते सकाळी 8 या वेळेच्या दरम्यान काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय रात्र पाळी जी असते तर त्याच्यामध्ये त्याला बंदी आहे. पुढे ओव्हरटाईमवरती बंदी सांगितली. आपण मिनिमम वेजेस ॲक्ट बघितला होता. त्याच्यामध्ये ओव्हरटाईम बघितलं होतं. जर तो ओव्हरटाईम करत असेल तर त्याला कमीत कमी दुप्पट पेमेंट दिलं जातं. ठीक आहे. बट इथं यांनी काय सांगितलं याला ओव्हरटाईम कंप्लीटली बॅन आहे. ठीक आहे. तुम्ही ओव्हरटाईम याला करायला सांगू शकत नाही. किशोराकडून कोणत्याही परिस्थितीत जास्तीचे तास काम करून घेता येणार नाही. ठीक आहे. पुढे आहे दुहेरी रोजगारावरती बंदी. तो 8वा मिनिमम वेजेस ॲक्ट त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की तो 4 तास पॅकिंग करतो, 4 तास वेगळं काम करतो वेल्डिंगचं वगैरे. ठीक आहे. तर त्या स्वरूपाची कामं इथं असू शकत नाही. जर एखाद्या किशोराने एका दिवशी एका संस्थेमध्ये काम केलं असेल,
तर त्याच दिवशी त्याला दुसऱ्या कोणत्याही संस्थेमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ठीक आहे. हे वाचून घ्यायचं. त्याच्यामध्ये पाठ काय करायचंय? सलग 3 तास, 1 तास विश्रांती, 6 तासापेक्षा म्हणजे ओव्हरऑल 7 तास 6 तासापेक्षा तो काम करू शकत नाही. रात्रीच्या कामावरती बंदी आहे, ओव्हर टाईमवरती बंदी आहे आणि दुहेरी रोजगारावरती बंदी आहे. म्हणजे तुम्ही फक्त हे सब हेडिंग्ज जरी वाचल्या, तरी सुद्धा तुमचं हे कलम काय होऊन जातं? रिवाईज होऊन जातं. पुढे कलम 8. कलम 8 काय सांगतं? साप्ताहिक सुट्टी सांगतं. प्रत्येक किशोराला दर आठवड्याला 1 पूर्ण दिवसाची सुट्टी दिली जाईल. ठीक आहे. म्हणजेच कसं लक्षात ठेवायचं? 7 दिवस तो काम करतो आणि 8व्या दिवशी त्याला सुट्टी मिळते. त्या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तसा आठवडा तुमचा हा 7 दिवसांचाच असतो. 6 दिवस काम आणि 1 दिवस सुट्टी. बट इथं असं लक्षात ठेवा, की 7 दिवस काम आणि 8व्या दिवशी सुट्टी. कारण आपल्याला कलम 8 इथं पाठ करायचं आहे. काय सांगतात ते? मालकाने ही सुट्टी कोणत्या दिवशी असेल याची नोटीस संस्थेमध्ये सर्वांना सहज दिसेल अशा ठिकाणी कायमस्वरूपी लावणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये बदल मालकाला त्या सुट्टीचा दिवस दर 3 महिन्यांनी एकदाच बदलता येईल. त्यापेक्षा जास्त वेळा नाही. ठीक आहे. तर हे जे दर 3 महिन्याचा जो कालावधी त्यांनी इथं दिलाय, तर याच्यावरती तुम्हाला एम्फसाइज करता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे कलम 9. कलम 9 मध्ये काय सांगतात ते? इन्स्पेक्टरला लेखी नोटीस देणे. ठीक आहे. तर कसं लक्षात ठेवायचं? हे कलम 9 मध्ये नोटीस येतं. एक तर 9 नोटीस या अनुषंगाने लक्षात ठेवू शकता किंवा मी असं लक्षात ठेवलं होतं, की आय हा जो तुमचा अल्फाबेट आहे, हा 9 नंबरला येतो. त्या अनुषंगाने नोटीस टू इन्स्पेक्टर. ठीक आहे. या अनुषंगाने लक्षात ठेवा. बट हे 9 नोटीस हे जास्त सोपं आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला इन्स्पेक्टरची नियुक्ती सुद्धा पाठ करायची. त्याच्यामुळे इथं 9 नोटीस या अनुषंगानेच पाठ करा. तर काय सांगतात ते? हा कायदा लागू होण्यापूर्वी जे मालक किशोरांकडून काम करून घेत होते, त्यांनी कायदा लागू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित भागाच्या इन्स्पेक्टरला लेखी नोटीस पाठवणं आवश्यक होतं. ठीक आहे. म्हणजेच काय? कायदा लागू होण्यापूर्वी जिथं-जिथं, ज्या-ज्या आस्थापनामध्ये किशोरांकडून काम करून घेतलं जात होतं, त्या केसमध्ये त्या आस्थापनाचा जो पण मालक आहे, त्याला 30 दिवसांच्या आत काय करायचंय? इन्स्पेक्टरला कळवायचंय, लेखी कळवायचंय, की बाबा आमच्याकडं अडोलसंट म्हणजेच काय? किशोर काम करतो. हेच नवीन संस्थांसाठी किंवा नवीन आस्थापनांसाठी काय रूल आहे? हा कायदा लागू झाल्यानंतर जो मालक नवीन किशोराला कामावरती ठेवेल, त्याने मुलाला कामावर ठेवल्यापासून 30 दिवसांच्या आत इन्स्पेक्टरला लेखी नोटीस पाठवली पाहिजे. दोन्ही केसमध्ये म्हणजे त्यांनी या कायद्यामध्ये तुमचं काम सोपं केलंय. दोन्ही केसमध्ये त्यांनी किती सांगितलंय? 30 दिवसांचा कालावधी सांगितलेला आहे. ठीक आहे. 30 दिवसांचा कालावधी लक्षात ठेवायचा. या कायद्यामध्ये अजून 1-2 ठिकाणी तुमचा 30 दिवसांचा कालावधी येतो. मग काय करायचं? सुरुवातीला मी तुम्हाला एक टेबल दिलाय. ठीक आहे. या टेबलमध्ये काय करायचं? या टेबलमध्ये काय करायचं? 30 दिवसांचा कालावधी कुठं-कुठे आहे? हे असं मेन्शन करायचं. ठीक आहे. नोटीस आहे. ठीक आहे. नोटीस आहे. नोटीस कशा अंतर्गत आहे? कलम 9 अंतर्गत आहे. ठीक आहे. कलम 9. त्याच्यानंतर याच्यामध्ये जुनी आस्थापनं येतात प्लस नवीन सुद्धा येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा कायदा जेव्हा आपण बनवतो आणि तो संसदेसमोर किंवा विधी मंडळासमोर जेव्हा आपण ठेवतो, तर तेव्हा सुद्धा तो किती दिवसांसाठी असतो? 30 दिवसांसाठी. तर अशा बाबी त्याच्यामध्ये लिहून ठेवायच्या. ठीक आहे. रिव्हिजन हे स्मार्ट पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे. तरच तुमचा इथं निभाव लागणार आहे. आता नोटीसमध्ये कोणकोणत्या बाबींचा तपशील असावा? तर संस्थेचं नाव असावं, तिचा पत्ता असावा, संस्थेचं प्रत्यक्ष व्यवस्थापन पाहणाऱ्या व्यक्तीचं नाव असावं, पत्रव्यवहारासाठीचा पत्ता असावा, संस्थेमध्ये चालणाऱ्या कामाचं किंवा प्रक्रियेचं स्वरूप सुद्धा मेन्शन असावं आणि याच्यामध्ये त्यांनी अपवाद काय सांगितला? जर काम मालकानं स्वतःच्या कुटुंबाच्या मदतीनं सुरू केलं असेल किंवा ते सरकार मान्य किंवा अनुदानित शाळेमध्ये चालत असेल, तर कलम 7, 8 आणि 9 चे नियम इथं लागू होणार नाही. अपवादामध्ये काय-काय येतं? स्वतःच्या कुटुंबाच्या मदतीने सुरू केलेलं काम किंवा सरकार मान्य किंवा अनुदानित शाळा. ठीक आहे. या 2 बाबी इथं तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. पुढे कलम 10 आहे. याच्यामध्ये वयाबाबतचा वाद सांगितला त्यांनी. ठीक आहे. काय सांगतात ते? जर इन्स्पेक्टर आणि मालक यांच्यामध्ये काम करणाऱ्या किशोराच्या वयावरून काही वाद निर्माण झाला आणि मालकाकडे वयाचं अधिकृत प्रमाणपत्र नसेल, तर इन्स्पेक्टर तो प्रश्न निर्णयासाठी विहित वैद्यकीय प्राधिकरणाकडे पाठवेल. ठीक आहे. कोणाकडे पाठवेल? प्रिस्क्राईब मेडिकल ऑथॉरिटी म्हणजेच काय? सरकारी डॉक्टरकडे तो पाठवेल. आता कलम 10 मध्ये वयाबाबतचा वाद आहे. हे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं? तुम्ही जर फॉर्म भरला असेल, ठीक आहे. तुम्ही या कामगार भरतीचा जर फॉर्म भरला असेल, तिथं वयाचा पुरावा तुम्हाला मागितला होता. त्या केसमध्ये तुम्ही काय अपलोड केले? 10वीचं सर्टिफिकेट भरपूर जणांनी तिथं अपलोड केलंय. त्या अनुषंगाने वयाचा पुरावा म्हणजेच काय? 10वीचं सर्टिफिकेट. ठीक आहे. हे 10वीचं सर्टिफिकेट का आपण लक्षात घेतोय? कारण कलम 10 मुळे ठीक आहे. कलम 10 आपल्याला इथे पाठ करायचा आहे. वयाचा पुरावा 10वीचा सर्टिफिकेट
या अनुषंगाने लक्षात ठेवा. आणि इन्स्पेक्टर तो प्रश्न कोणाकडे देतो, तर विहित वैद्यकीय प्राधिकरणाकडे देतो. पुढे कलम 11 आहे. कलम 11 मध्ये त्यांनी नोंदवही किंवा रजिस्टर ठेवणं सांगितलंय. मेंटेनन्स ऑफ रजिस्टर्स सांगितलंय. प्रत्येक मालकाला आपल्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या किशोरांचं एक रजिस्टर ठेवावं लागेल. हे रजिस्टर कामाच्या वेळेत इन्स्पेक्टरला तपासणीसाठी नेहमी उपलब्ध असणं आवश्यक आहे. आणि